स्वामी की जय. धन्यवाद. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. चक्रधरा जय चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा. चक्रधरा जय चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा श्री चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा. चक्रधरा श्री चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा. चक्रधरा जय चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा. चक्रधरा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा. चक्रधरा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा. चक्रधरा जय चक्रधरा चक्रधरा जय चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा. चक्रधरा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा. चक्रधरा जय चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा. चक्रधरा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीमुखातून प्रसवलेलं सूत्र. आजचा 5वा दिवस. गेल्या 4 दिवसामध्ये आपण भगवंताचं एक एक सूत्र श्रवण केलं आहे. महात्मिणी प्रियवक्त्या व्हावे पहिला दिवस, महात्मिणी सत्यार्जवा व्हावे दुसरा दिवस, तिसरा दिवस काम क्रोध लोभ ये तिन्ही नरकद्वारे. कालचा 4था दिवस परमेश्वर परायणा जेनी संबंधे सुख श्रेय ज्ञान ये तिन्ही होती. आज आपण एका सूत्राच्या भेटीला जाऊया.
मनुष्य मात्र होणी असावे. भगवंत म्हणतात की तुम्ही फक्त माणूस बनवून राहा, काहीच बनवू नका, तुम्ही प्रयत्नच करू नका दुसरं काही बनण्याचा, नाही का. माणूस आहात म्हणजे मनुष्य देहामध्ये आहात, देह तर माणसाचा आहे, आलं का लक्षात. परंतु देहात वास्तव्य करणारे दुर्गुण जे आहेत ना, हे दुर्गुण मात्र जनावरांची आहेत. अनेक जनावरांचं मिश्रण माणसामध्ये दिसते आहे, त्याला माणूस नाही म्हणता येणार. बोलताना आपण बोलतो एकमेकाला, काय कुत्र्यासारखं भुकतोस, नाही, याचा अर्थ माणूस भुकतो म्हणजे कुत्र्याचा गुण त्याच्यामध्ये आहे, भुंकण्याचा. अरे काय डुकरासारखा लोळायला लागला रे गटारामध्ये, म्हणजे डुकराचा गुण त्याच्यामध्ये आला. काय गाढवासारखा लाथा मारतोस, म्हणजे गाढवाचा गुण त्याच्यात आला. अरे काय क्रूर लांडग्यासारखा माणूस आहे वा, म्हणजे लांडग्याचा गुण त्याच्यामध्ये आला. अरे भलतला वाढे कोल्यासारखं, म्हणजे कोल्याचा गुण आला. कदाचित आपली आडनावं आहेत अशा पद्धतीची. काही आपण म्हणजे लबाडीमध्ये किताब मिळवला असेल म्हणून पूर्वजांनी आपलं नाव कोल्हे ठेवलं, काय काय सांगा. क्रूरतेमध्ये आपण पदवी मिळवली असेल म्हणून कदाचित आपले आडनाव लांडगे ठेवलं, काय काय सांगावं, होऊ शकत. पण माणूस म्हणजे सद्गुण आणि दुर्गुणाचा समुच्चय. पण भगवंताचं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त माणूस व्हा, मनुष्य मात्र होऊनी असावे. खर तर या सूत्राचा अर्थ करत असताना स्वामी चक्रधर महाराज निवृत्तीपर प्रकरणामधला हे सूत्र आहे. म्हणजे एक प्रवृत्तीपर प्रकरण असतं, एक निवृत्तीपर असतं. प्रवृत्तीपर काय आणि निवृत्तीपर काय या अगोदर थोडं समजून सांगतो. माणसाला प्रपंच करायचंय, पैसा मिळवायचाय, प्रतिष्ठा मिळवायची आहे, मानमान्यता मिळवायची आहे, सगळं मिळवायचं आहे जीवनामध्ये. हे करत असताना जे करायचं आहे तो मार्ग जो असतो त्या मार्गाने जायचंय, त्याला प्रवृत्तीपर मार्ग असं म्हणतात. सोबत सोबत भगवंताचं नामचिंतनही करायचंय, पण फावल्या वेळात. आलं लक्षात. हा प्रवृत्ती. आता निवृत्तीपर जो आहे, इथे मात्र केवळ गोष्ट असते. आणि म्हणून त्या निवृत्तीपर मार्गामध्ये तिथलं आचरण मात्र वेगळं असतं. त्या आचरणामध्ये हे सूत्र भगवंतांनी टाकलेलं आहे. खर तर केवळ परब्रह्म परमेश्वराच्या शोधासाठी जो मनुष्य भगवंताचा शोध करण्यासाठी हातामध्ये भिक्षाची झोळी घेऊन, भिक्षा पात्र घेऊन तो फिरतो आहे, राणावणामध्ये, गावागावामध्ये भगवंताची शोधणी करतो आहे. इथे मला भगवंत भेटेल का, भगवंताचा साधक भेटेल का, अशा साधकासाठी या सूत्राचं निरूपण आहे. परंतु मी त्याच्यातला माणूस बघितला. खर तर माणूस म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि चक्रधर भगवंत हे सूत्र सांगत असताना माहिम भट्ट आहे, भट्टोबास आहेत, अनेक भक्तिजन आहेत, त्यांच्या समवेत माहिम भट्टाला उद्देशून भगवंताने या सूत्राचं निरूपण केलेलं. मनुष्य मात्र होणी असावे. तुम्ही माणूस व्हा, बाकी सगळं आपोआप होत, सगळं आपोआप होत. संतांनी सांगितलं की माणसा आधी हो माणूस. काय होय? अगोदर माणूस हो. आपण आपल्या मुलांना डॉक्टर करतो नाही का? आपण आपल्या मुलांना इंजिनियर करतो,
वकील करतो, आमदार, खासदार, IAS, IAS, IPS, SP, वेगवेगळे, म्हणजे त्याला बनवण्याच्या मार्गावर आपण आहोत, त्याला तयार करण्याच्या मार्गावर. आमचा मुलगा अमका अमका आहे, आमचा मुलगा तमका तमका आहे, असा असा आहे, त्याचा अभिमान वाटतो आपल्याला. हे सगळं असताना तो मनुष्य आहे का, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तो जर माणूस नसेल, बाकी सगळं झिरो आहे. तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, वकील असा, आमदार असा, खासदार असा, गायक असा, कीर्तनकार असा, प्रवचनकार असा, मृदंगाचारी असा, गायनाचारी असा, श्रावक असा, भक्त असा, पण तुमची भक्ती जर माणुसकीला सोडून असेल तर संपल सगळं. झालं का लक्षात? मनुष्य मात्र होणी असावे म्हणले फक्त आणि फक्त माणूस, याच्यावर टार्गेट करा. एखाद्या मुलांना विचारा, तुम्ही शाळेमधली छोटी छोटी मुलं असतात, त्यांना विचारा तुला काय बनायचंय. आता तर त्याच्याही पलीकडे गोष्ट गेलेली आहे. कोणी पहिलं म्हणतो ते इंजिनियर बनायचे, वकील बनायचे, डॉक्टर बनायचे. ठीक आहे, प्रपंचासाठी उपलब्धी हवी आहे, पैसा हवा आहे, प्रतिष्ठा हवी आहे, सुखामध्ये जीवन जगायचं आहे, त्यासाठी या गोष्टीची गरज आहे म्हणून ठीक तरी होतं, तात्पुरतं धरलं तर. परंतु आज जर एखाद्या मुलाला विचारलं, एखाद्या मुलीला विचारलं काय बनायचंय, मुलगा म्हणतो मला सलमान खान बनायचंय, शाहरुख खान बनायचंय. अवघड आहे. हे आमचे आयडॉल, आयडॉल आदर्श आमचे. मुलींना विचारलं ती म्हणते करीना बनायचंय, कटरीना बनायचंय. आमचे आयडॉल, आमचे आयडॉल बदललेले आहेत, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढे आयडॉल जो होता तो भगवान गोपाल कृष्ण. लक्षात, यांच्या पुढे जे आयडॉल होतं ते रामचंद्र, बलाढ्य भीम, शूरवीर अर्जुन, धर्मनिष्ठ युधिष्ठिर, हे आयडॉल होते छत्रपती शिवाजी महाराजांकडे. लक्षात घ्या, त्याच्यामुळे त्यांची जडणघडण झालेली आहे. जिजामातेनं त्यांना बालपणापासून जे बालकडू दिलेलं आहे, अध्यात्माचे आणि शूरवीर पुरुषांचे बालकडू दिलेले, आणि त्यांची गणना झाली शूरवीर म्हणून. जरूर शूरवीर होते. अफजल खानाला मारलं का? हिंदूंची मंदिरं नष्ट करत होता म्हणून मारलं, खतम केलं. पण त्याच अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याला कबर बनवली. सांगितलं तो योद्धा होता. काय होता? योद्धा होता. याला म्हणायचं माणूस. आजही छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नोंद करून दिलेली आहे, प्रतापगडावरती जे देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरातली जी दिवावात होते, त्या दिवावाती मधलं तेल आहे, त्या तेलाचा डब्बा आजही त्या कबरीमध्ये दिवा लावण्यासाठी तो तेलाचा डब्बा जातो. याला म्हणायचं माणूस. तेच जर आपण बघितलं, अल्लाउद्दीन खिलजीनं ज्यावेळेस महाराष्ट्रावरती आक्रमण केलं आणि महाराष्ट्राचा राजा शंकरदेव, त्याचा पुत्र शंकरदेवाचे, शंकरदेवही मरण पावला, आणि त्याचा जो प्रधान होता बहामणी, यांनी आपली राजधानीच पळवली देवगिरीवरतून, आणि दक्षिण भारतामध्ये विजयनगर जे आहे तिथे ती राजधानी तयार केली. तुम्हाला सांगतो, जगामध्ये 3च शहर होते त्या काळात प्रसिद्ध, इतके मोठे विस्तृत. एक म्हणजे बगदाद,
लक्षात घ्या बरं का. एक म्हणजे बगदाद, दुसरं म्हणजे पॅरिस, आणि तिसरं त्या काळातलं सगळ्यात मोठं शहर म्हणजे विजयनगर, भारतातलं, दक्षिण भारतात असलेलं इतकं समृद्ध शहर होतं. त्यांनी आक्रमण केलं वेगवेगळ्या प्रकारांनी, खूप लोकांना जमवून त्यांनी फसवून विजयनगरला हरवलं, आणि विजयनगरचा राजा त्याला मारलं, त्याचं मुंडकं कापलं, आणि मुंडकं कापून त्याचं जे मुंडकं आहे ते त्यांनी तिथेच राजमहालामध्ये जो संडास आपण वापरतो त्या संडास त्यांनी स्वतः वापरायचा, राजघराण्यातल्या स्त्रियांनी पुरुषांनी तो वापरायचा, आणि त्या संडासाचं जे पाणी जातं मलमूत्र, तर तिथं त्या तोंडावरती ते मुंडकं बसवलं. ते मेल्यानंतर सुद्धा विटंबना, याला म्हणायचं माणुसकीचा ऱ्हास. आलं का लक्षात? माणुसकी शिल्लक नाही तिथे. जिथे माणुसकी संपली तिथे त्याचं माणूसपणही संपलं, माणूसपणही संपलं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भक्ती जनाला निरूपण करत असताना सांगतात, मनुष्य मात्र हो एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. स्वरात निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रेतेसाठी वार झेलले अपुऱ्या निडळ्या छातीवर, अपुऱ्या निडळ्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे, गौरवच्या राजावर, माझ्या राजाचं नाव, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, 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 माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. गाडी निघून गेली, मागून पकडतात. मनुष्य मात्र होणे असावे. माणसातली माणुसकी संपली, माणूस पण जळालं की माणूस शिल्लक राहत नाही, त्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकारही राहत नाही. खरं पाहिलं तर विचार करा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू फार सुंदर वर्णन करतात, मनुष्य मात्र होणे असावे. तुम्ही डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले, आमदार झाले, खासदार झाले, मामलेदार झाले, काही फरक नाही. पण माणूस जर नसता, संपलं, झिरो बजेट. माणसाने माणसाला कसा मारिला हो डंक, माणसाने माणसाला
कसा मारिला हो डंक, माणसाने स्वतःलाची कसा लाविला कलंक. कसा माणसाचा भाव, कसा माणसाचा भाव इथे घसरला खाली. कसा माणसाचा भाव इथे घसरला खाली. माणुसकी जाऊन या त्या मळीनता आली. माणुसकी गेली आणि तो मळाला. माणसाच्या कुगर्वाचे कसे, माणसाला कुगर्वाचे कसे फुटलेत पंख. माणसाने माणसाला कसा लाविला कलंक. माणसाने माणसाला कसा लाविला कलंक. माणसाचं माणूसपण संपलं आणि माणसाचा ऱ्हास झाला. परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराष्ट्रात येऊन माणसाला माणुसकी शिकवतात. या महाराष्ट्रामध्ये जेव्हा भगवंताचं आगमन झालं, इथे माणुसकी पायदळी तुडवल्या जात होती. माणसातलाच एक उच्च वर्ण माणसातल्याच एका हीन वर्णाला पायदळी तुडवत होता. हाडा मासाचा असलेला दुसरा माणूस हाडा मासाच्या असलेल्या दुसऱ्या माणसाला हीन लेखत होता. अवघड गोष्ट झालेली होती. माणसातलं माणूस पण संपल्यामुळे बहिणाबाई चौधरी फार सुंदर वर्णन करतात. अरे मानसा मानसा कधी होशील माणूस. अरे मानसा तू माणूस कधी होशील रे बाबा. हा? तुझ्यातले दुर्गुण कधी गळून पडतील. तुझ्यातल्या दुर्गुणांना कधी तिलांजली देशील रे बाबा तू. आपण जे चित्र पाहतो आज महाराष्ट्रामधलं, नाही मी सांगत असतो, महाराष्ट्रामध्ये आज आपल्या भारतामध्ये कित्येक अत्याचार होतात स्त्रियांवरती. ही काही माणसं आहेत? त्यांना माणसं म्हणायचं? जपानमध्ये आपला एक पत्रकार गेला आणि पत्रकार गेल्यानंतर त्यांनी त्याच्या मुलाखतीमध्ये सुंदर असं लिखाण केलेलं आहे. जपानमध्ये गेला, रात्री मध्यरात्रीला जपानमध्ये उतरल्यानंतर तिथे त्यांनी एका टॅक्सीला हात दाखवला. विमानतळाच्या बाहेर आल्यावर टॅक्सी थांबली, त्याच्यात तो बसला आणि सांगितलं मला या हॉटेलवरती जायचं आहे विश्रांतीला, माझं तिकीट आहे तिथे बुकिंग केलेलं आहे, मला तिथे घेऊन चला. बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की बसणारी जी बाई आहे, म्हणजे चालवणारी ही बाई आहे ड्रायव्हर, तिला हिंदी येत होती. पर कहाँ जाना है साहब आपको? हा इंग्रजीत बोलला, ती हिंदीत बोलली. कहाँ जाना है साहब? बोले ऐसे होटल में जाना है. बहुत अच्छी बात है, लेके जाऊंगी मैं. मध्यरात्र, लक्षात ठेवा बरं का, मध्यरात्र एक स्त्री टॅक्सी चालवते, पाठीमागे भारतातला माणूस बसला. हे भारतातलं डोकं. आजही स्त्रिया अग्रेसर आहेत, सैन्यामध्ये आहेत, पायलट आहेत, सैन्यामध्ये वैमानिक बनलेले आहेत, युद्ध कला पूर्ण निपुण आहेत स्त्रिया, कुठेच कमी नाही आहेत. परंतु आजही स्त्रियांना कमी लेखल्या जातं. चुकीची गोष्ट आहे खरं पाहिलं तर. त्यांनी सहज कुतूहल म्हणून विचारलं, का हो म्हटले तुम्ही स्त्री आहात? हो मी पुरुष आहे. म्हणे हो. तुम्हाला भीती नाही वाटत का? घटना बघा बरं का, तुम्हाला भीती नाही वाटत का? म्हणजे भीती कशाची? अहो मी जर तुम्हाला या गाडीमध्ये काही त्रास दिला तर अशी तुम्हाला भीती नाही वाटत? काय म्हणावं त्या स्त्रीने? आप मुझे टच करके देखो, हाथ लगा करके देखो, मेरा जापान आपके टुकड़े टुकड़े कर देगा. काय देश प्रेम आहे, काय देशावरती श्रद्धा आहे, काय देशावरती विश्वास आहे.
आपल्या भारतातली स्त्री रस्त्यामध्ये तिला जर एखाद्या तरुणानं एखाद्या विचित्र दुष्ट माणसानं अडवलं, त्याला ती म्हणू शकते का असं? मुझे आप टच करके देखो, मेरा भारत आपको जला देगा, म्हणू शकते? नाही म्हणू शकत. कुठे इंसान में ईमान हो, हा. झूठी जुबान हो, चारित्र से बनान हो, सिलवान सत्य हो, चारित्र से बनान हो, सिलवान सत्य हो, इंसान में ईमान हो, झूठी जुबान हो, चारित्र से बनान हो, सिलवान सत्य हो, चारित्र से बनान हो, सिलवान सत्य हो. सुविचार सद्गुणों से, सुविचार सद्गुणों से दुनिया में नाम हो, दारिद्र्य से बना हो, सिलवान सत्य हो, दारिद्र्य से बना हो, सिलवान सत्य हो, इंसान में ईमान हो, झूठी जुबान हो, दारिद्र्य से बलान हो, सिलवान सत्य हो, दारिद्र्य से बलान हो, सिलवान सत्य हो. आपलं चारित्र्य हे फार महत्वाचं असते. चारित्र्यावर माणसाची माणुसकी आणि माणसाचं माणूसपण ठरल्या जातं. लक्षात घ्या, माणसं तर खूप आहेत नाही का, पण त्या माणसामध्ये त्रेतायुगामधली एक सुंदर घटना तुम्हाला सांगतो. राम रावण युद्ध सुरू झालेलं आहे. भाष्यकार म्हणतात की राम रावण युद्ध कशा प्रकारे, राम रावणयोर युद्ध कसं आहे म्हटले, त्याला उपमा, ते म्हणजे उपमा देऊ शकत नाही. सागरम सागरोपमा, सागराला कुठली उपमा द्यायची, सागरातच द्यायची. मग राम रावणाच्या युद्धाला कुठली उपमा द्यावी, म्हणजे तीच उपमा, उपमा नाही म्हणे, उपमा रहित आहे. असं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये रावणाचा पुत्र, त्याचं काय नाव, मेघनाथ, तो मरण पावला. मेघनाथ कसा मरण पावला म्हणून त्याची पत्नी काही शंका विचारण्यासाठी रामचंद्राच्या शिबिरमध्ये जाते. आणि इकडे दरबारामध्ये रावणाला एकाने विचारलं, महाराज तुमची सून रामचंद्राकडे काही प्रश्न विचारायला गेलेली आहे. अरे मला त्याची पत्नी तुमच्या ताब्यामध्ये आहे, तुमची सून त्याच्या ताब्यात गेली, आता तुमचं काही खरं नाही. काय
आता तो तुम्हाला वेठीस धरेल. रावणानं काय म्हणावं हे लक्षात घ्या. रावण काय म्हणतो, अरे ओ राम है, कोई रावण थोड़ी है. कळलं ना तुम्हाला? अरे ओ राम है, रावण थोड़ी है. ओ अपने चरित्र पे कायम रहता है. और रावण थोड़ी है चरित्र बदलता है. भेद जैसे बदलता है वैसे चरित्र थोडे बदलता है. शत्रू सुद्धा पुढच्या वरती विश्वास ठेवतो, याला म्हणायचं चारित्र्य संपन्नता. ही चारित्र्य संपन्नता आपल्यामध्ये कधी येईल नाही. माणुसकी आपली संपत चालली. आपण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये वृद्धाश्रम झाले, माणूस पण संपलं. तुमच्यातला माणूस संपत चाललेला आहे. का? आई वडिलाची सेवा तुम्ही करू शकत नाही, इथपर्यंत तुमची मजल गेलेली आहे. माणुसकी संपली. रस्त्यामध्ये एखादा भुकेला माणूस आहे, त्याला तुम्ही अन्न देऊ शकत नाही, माणुसकी संपली. एखादा माणूस रस्त्यानं चाललाय आणि आंधळा आहे, तो पडलाय, त्याला तुम्ही उचलू शकत नाही, माणुसकी संपली. आलं का लक्षात? माणुसकी तुमची संपली. कधी कधी आपल्याला असं वाटतं की माणसापेक्षा जनावर बरी. नाही, जनावर बरी. तुकडोदास बाबा भगवंताला सांगतात, प्रार्थना करतात, हे प्रभो, मला माणसाची गरज आहे, मला काय द्या? माणूस द्या. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. हो प्रभू दिसला. माणूस द्या मज माणूस द्या, हो माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. हो प्रभू दिसला. ही भीक मागता प्रभू दिसला. हो प्रभू दिसला. लोक दर्शन साठी जाती देव दिसावा म्हणून या. हो देव दिसावा म्हणून या. लोक दर्शना साठी जाती देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे. देव म्हणे मज माणूस न दिसे. अजब तमाशा हा कसला. हो हा कसला. माणूस द्या मज माणूस द्या, ही माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. हो प्रभू दिसला. ही भीक मागता प्रभू दिसला. हो प्रभू दिसला. जम्मुक डुकरे कुत्र्या मेंढे बहु मिळे पण काय करू. फार सुंदर वर्णन आहे त्या भजनामध्ये, तुकडोदास बाबांनी केलेलं आहे. ते म्हणले, मला कोल्हे दिसतात, डुकर दिसतात, कुत्रे दिसतात. जम्मुक डुकरे कुत्रे मेंढ्या. जम्मुक मेंढ्या कुत्रे डुकरे बहुत मिळे परी काय करू. बहुत मिळे परी काय करू. यांना शहाणे करण्यासाठी, यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला. हो माणूस भला. हो माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. हो प्रभू दिसला. ही भीक मागता प्रभू दिसला. हो प्रभू दिसला. माणसामध्ये हे सगळे जनावरांचे गुण दिसतात, पण माणूस दिसत नाही. तुकडोजी बाबा भगवंताला म्हणतात की मला माणूस पाहिजे. त्यांना प्रश्न विचारला, तुला कसा माणूस पाहिजे रे बाबा? हा? लोकदर्शनासाठी येते, देव दिसावा म्हणून या मंदिरामध्ये. आणि देव म्हणे मज माणूस न दिसे. अजब तमाशा हा कसला. देव म्हणतो मला माणूस पाहिजे रे. कसा माणूस पाहिजे? तर म्हणले, जम्बुक कुत्रे डुकरे मेंढ्या
बहु मिळे पण काय करू. हे खूप मिळतात, कोल्यासारखे, कुत्र्यासारखे, डुकरासारखे अशी माणसं मला खूप मिळतात, पण त्यांना काय करू. यांना शहाणे करण्यासाठी मज हवा माणूस भला. यांना शहाणं करण्यासाठी, यांना माणूस बनवण्यासाठी मला माणूस पाहिजे. माणूस फार महत्वाचा मुद्दा आहे. बरं, माणूस म्हणायचं कशाला. महानुभाव भाष्यकारांनी फार सुंदर व्याख्या केली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या कामाची आहे. माणूस म्हणजे काय ऐका बरं का, लक्ष द्या. वय, माणूस म्हणजे काय. वय, रूप, गुण, चतुरता. वय, रूप, गुण, उपगुण, चतुरता, कुशलता, जाणीव, जाणीव, शहाणीव, बळ आणि पराक्रम. या 10 गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत तो माणूस. पुन्हा तुम्हाला आवर्तन देतो त्याचं. वय, रूप, गुण, चतुरता, कुशलता, जाणीव, शहाणीव, बळ, पराक्रम म्हणजे माणूस. आता एक एक बघू आपण. वय, वय कशाला म्हणतात. ज्याचं वय 25 ते 27च्या आतमध्ये असेल त्याला माणूस म्हणतात. मग तुम्ही म्हणसान बाकी कोण आहेत. बाकी म्हातारे, प्रौढ, म्हातारे. म्हातारा काय माणूस आहे का. काय करू शकतो. वारीला जाऊ शकत नाही, पदयात्रेला जाऊ शकत नाही, मंदिरात जाऊ शकत नाही, कीर्तन करू शकत नाही, हरिपाठ करू शकत नाही, पूजा वगैरे करू शकत नाही. दम लागतो नाही. रामदास स्वामींनी फार सुंदर वर्णन केलं. वळे जीवाची बोबडी, म्हातारपण. कफे कंठ धडधडी, दुर्गंधी सुटली तोंडी, नाकी श्लेष्मा वाहे. याला माणूस म्हणायचं का. कोण जवळ बसता साचल्यावर बसन नाही. मान कापे चळचळा, डोळे गळती भळभळा, वृद्धपणी अवकळा ठाकून आली. याला माणूस म्हणायचं. दंतपाटी उखडली, तेने बोरखिंडी पडली, मुखी लाळ गळू लागली दुर्गंधीची. डोळा पाहता दिसेना. काय सुंदर वर्णन करतात रामदास स्वामी. डोळा पाहता दिसेना, काणी शब्द ऐकेना, दीर्घ स्वरे बोलवेना, दमादाटे. शक्ती पायाची राहिली, पायात ताकदच नाही. बैसवेना मुरकुंडी घाली, बृहती वाजो लागली तोंडाची ऐसी. क्षुधा लागता आवरेना, अन्न समयी मिळेना, मिळाले तरी चावेना, दात गेले. त्याला माणूस कसं म्हणायचं. म्हणजे वय आलं का लक्षात. संत ज्ञानेश्वर माऊलींचं वय बघा. वयाच्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका ग्रंथ, बरोबर. वयाच्या 25व्या वर्षी संजीवन समाधी. 25 वर्षात कार्यक्रम आटोपला. आजरामाला आजही लोक नाव घेतात. आजच्या 25 वर्षाच्या काट्याला स्वतःची भाकर कमवून खाता येत नाही. माणूस कसं म्हणायचं सांगा ना. कसं म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराज वय वर्ष 18व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांकडे 19 किल्ले होते. वयापेक्षा 1 किल्ला जास्त, बरोबर. म्हातारे होते का तरुण. स्वामी नरेंद्र
विवेकानंद. विचार करा, वयाच्या 25व्या वर्षी शिकागो परिषदेमध्ये श्रीमद भगवद्गीता नेली. हिंदूंचा धर्मग्रंथ, छोटासा ग्रंथ. पुस्तक कसं एकदम मस्त, नाही का? पुस्तक कसं खिशात बसतं, इतकुसा ग्रंथ खाली ठेवला. आणि वरी भले मोठे मोठाले ग्रंथ, आणि सर्व धर्म परिषद म्हणे भरली तिथे. आणि विवेकानंदाकडे फक्त 5 मिनिट. 5 मिनिटात तुम्ही तुमच्या धर्माचं तत्व समजून सांगा. अवघड आहे की नाही? आणि विवेकानंदाने, तुम्ही चरित्र वाचा ते. मागे एकदा 31 डिसेंबरला त्यांचं एक चरित्र आलं होतं पेपरवरती, लोकमतला. मी वाचलं होतं, हाप झालो मी. लोकांनी त्या काळामध्ये खडकू दिले यांना विदेशात जाण्यासाठी. लोकांनी वर्गणी करून दिले विवेकानंदाला. यांच्याकडे काय, संन्यासी माणूस. हे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, इंग्लंडला उतरण्याच्या आतमध्ये यांनी इकडून नेलेले कपडे, खाण्याचं साहित्य, हातमोजे, पायमोजे, मफलर, टकूचं काय म्हणतात त्याला, सगळं हरपलं. आणि रेल्वेत थंडीत कुडकुडत रात्र काढली. अवघड आहे, सोपं काम नाही. म्हातारा माणूस करू शकेल हे सगळं? नाही. जेव्हा त्या परिषदेमध्ये उभे राहिले त्यावेळेस त्यांनी जे वाक्य उच्चारलं, तुम्हाला सांगतो, ते वाक्य असं होतं. त्याच्या पूर्वी कुठल्याही सभेमध्ये वाक्य उच्चारले जायचे. ते वाक्य असे होते की सभ्य स्त्री पुरुष हो, जंटलमन. काय जंटलमन म्हणजे जे सभ्य आहेत त्यांचंच नाव घेतलं जायचं. जे असभ्य आहेत बिचारे, ज्यांची संस्कृती असभ्य आहे, नाही आहे, त्यांच्याकडे शिक्षण नाही, अशांचा नावोल्लेख सुद्धा नाही. त्या ठिकाणी या नरेंद्रांनी, स्वामी विवेकानंदांनी माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर हे वाक्य पहिल्यांदा उच्चारलेलं आहे. हे वाक्य कुण्या नेत्याची देण नाही, कुण्या थोर पुरुषाची देण नाही. हे वाक्य महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे किंवा भारतामध्ये सगळीकडे उच्चारलं जातं. ते वाक्य पहिल्यांदा एका संन्याशाने शिकागोमध्ये उच्चारलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं ते वाक्य आहे. मराठीमध्ये त्याचा अर्थ, इंग्लिशमध्ये ते होतं माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर. हिंदीमध्ये मेरे भाइयों और बहनों. हे वाक्य जे आहे ते विवेकानंदांचं आहे. विचार करा, वय काय, वय चालू आहे आपलं. वय काय, 25. वय महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. भगतसिंग फाशीवर जातात. अरे त्या अधिकाऱ्याला सांगितलं, फाशी देणाऱ्या, त्या चांडाळ म्हणतात त्याला सांगितलं, ऐ तू हात लावू नको, फाशी आणि इकडे. फाशीचं चुंबन घेतलं, गळ्यात टाकलं. चल होय म्हणे बाजूला, मी जायला तयार आहे मरायला. नाही. कुंज बिहारी नावाचे कवी, त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. कदाचित त्यांनी ही कविता भगतसिंगावरच लिहिली असावी. मनी धीर धरी शोक आवरी जननी, भेटेन 9 महिन्यानी. मनी धीर धरी शोक आवरी जननी, भेटेन 9 महिन्यानी. मनी धीर धरी शोक आवरी जननी, भेटेन 9 महिन्यानी. हे माते, 9 महिन्यानंतर मी तुला परत भेटेल. तू धीर धर. मेलो नाही मी, पुन्हा जन्माला तुझ्या पोटी येईन, पुन्हा मरण्यासाठी येईन, पुन्हा फासावर लटकवण्यासाठी येईन, जोपर्यंत देश स्वतंत्र होणार नाही. काय म्हटले ते इंग्रज अधिकाऱ्याला, मी हिंदू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अशी
एक शास्त्राची मनगत आहे, माणूस मरत नाही म्हणे, पुनर्जन्म होतो त्याचा, आणि मी पुन्हा जन्म घेणार आहे. कशासाठी? जोपर्यंत तुम्ही भारत सोडत नाही तोपर्यंत मी पुन्हा जन्म घेऊन येणार आहे आणि पुन्हा फासावर लटकणार आहे. किती वेळ तुम्ही मला फासावर द्याल? द्या. वय काय? वय बाजूला जाऊ देत नाही तुम्हाला. वय काय? 18 ते 25 वर्षाचं वय. इंग्रजांची कान उघडणी करण्यासाठी असेंब्लीमध्ये बॉम्ब स्फोट केला, मारण्यासाठी नाही. आलं का लक्षात? मारायचं असतं तर कोणालाही मारू शकले असते. रिकाम्या जाग्यात बॉम्ब टाकलाय त्यांनी, परंतु त्याच्यावरती खटला भरला आणि खटला भरून त्याला फासावर चढवलं. फासावर चढवलं. बरं, गंमत अशी इंग्रज सरकारची, फासावर चढवलं तो दिवस, जी ती तारीख होती त्याच्या पहाटेच चढवलं, वेळेच्या आतमध्ये. का? भारतामध्ये युवकांचा आगडोम उसळेल. युवक म्हणतील की आमच्या नेत्याला तुम्ही फासावर चढवलं का? त्यावेळेस उत्तर आपण काही देऊ शकणार नाही. मला इथं खरं तर महात्मा गांधीचं नाव घेऊ वाटत नाही. या ठिकाणी खरंच महात्मा गांधी कमजोर झाले. त्यांनी जर म्हटलं असतं याला सोडून द्या, पण ते नाही म्हटले. का? कुठला द्वेष अंतःकरणामध्ये होता माहित नाही. अरे एक तरुण पोरग देशासाठी फासावर चाललेला आहे. नाही, शोकांती काय मोठी. वय, वयाचा विचार करा. मी माणुसामधला एक गुण आहे पहिला, वय. वय हे 10 ब्रॅकेट आहेत, याच्यामधून तुम्हाला एक एक पाहायचं आहे की वय अगदी तरुण पाहिजे. लात मारीन तिथं पाणी काढीन अशी अवस्था असली त्यालाच माणूस म्हणतात. वय. दुसरं काय म्हणले? रूप. कसं? रूप. रूप म्हणजे काय? सौंदर्यवान? हा नाही. पिसायला गोरा गोमटा नाही. काही काही मोठ्या गमती असतात. एक विनोद आठवला म्हणून सांगतो. पोराचं लग्न झालं, एक तर लग्नच होत नाहीत आता, कुठतरी लग्न झालं. ती पोरगी आली होती ब्युटी पार्लर मधून, उभी राहिली बवल्यावर. लग्न झालं, नांदायला गेली 2-4 दिवसानंतर. काय मेकअपच सगळा. त्यांचं बिचाऱ्यांचं मिलन झालं. दुसऱ्या दिवशी ही उठली, चहा करायला गेली स्वयंपाकघरात. तिकडून चहा करून आली, ते डालं डोक्याचं. आली त्याच्याजवळ, उठा चहा घ्या. त्यानं डोळे उघडले, चोळले. ते पत्नी आली व आपल्याला चहा द्यायला. डोळे उघडले तिच्या, कोण आहे? दचकाल काय झालं? मी तुमची पत्नी. बापू अशी अवघड पाहता का पोरी? अरे गुण बघा, गुण. रूप नाही. आलं काय लक्षात? रूप नाही. रूप सावळे जरी असले तरी ते सुंदर दिसलं संतांना. रूपे सुंदर सावळा गे मागे, संत म्हणतात. सावळा आहे तो. रूपे रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. सावळा गे माये, सावळा गे माये, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा सावळा
सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये. गोड वाटला. लक्षात घ्या, या भारतामध्ये एक अष्टवक्र नावाचा विद्वान होऊन गेला. तो राजाच्या दरबारामध्ये जातो की या ठिकाणी मला माझी विद्वत्ता पाहून मला माझ्या विद्वत्तेचं इथं कौतुक होईल. गेल्यानंतर 8 ठिकाणी वाकडा म्हणून त्याला अष्टवक्र असं म्हटलेलं आहे. इतका विद्वान होता, प्रचंड विद्वान होता. तिथे गेल्यानंतर याच्या व्यंगाकडे पाहून तिथली पंडित लोक हसायला लागली. त्यावेळेस यानं काय म्हणावं, हे राजा, तुझ्या दरबारामध्ये मूर्खांचा बाजार आहे, हा मूर्खांचा दरबार आहे. राजाला राग आला, अरे माझ्या दरबारामध्ये नवरत्न आहेत, माझ्या दरबारामध्ये ही सगळी हुशार विद्वान पंडित महापंडित माणसं आहे आणि हा म्हणतो मूर्ख आहे. हो राजा, तुझ्या दरबारामध्ये मूर्ख जमा झालेली आहेत. म्हणजे कशावरून? ज्या लोकांना माझ्या व्यंगावरती, माझ्या वाकडेपणावरती ते हसतायत, व्यंग करतायत, माझं ज्ञान बघितलं का? माझ्या आतमध्ये जे आहे ते पाहिलं का? ते नाही पाहिलं. आणि मग चर्चा सुरू झाली. त्या चर्चेमध्ये सगळे महापंडित हरले, तुम्हाला सांगतो. आणि तो जो संवाद आहे त्याला अष्टवक्र गीता असं म्हणतात. प्रसिद्ध आहे, भारतामध्ये प्रसिद्ध आहे. काय आहे? हे आहे रूप. अजून अलीकडे येऊन सांगतो. लता मंगेशकर माहिती आहे ना, सर्वांना माहिती आहे. दीदी म्हणल्यावर काय आहे की नाही? कशी होती? बोला पटकन. कशी होती दिसायला? बरोबर शब्द उच्चारला. सावळी. काळी म्हणले का? सावळी. का? आदर. कशामुळे आदर? रूप आहे तिचं. काय तिचं? रूप आहे. मेरी आवाज ही पहचान तेरे आज नाम गुम जाएगा चेहरा बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान तिचं नाम संपलं. दीदी दिवंगत झाली, पण आजही तिचा आवाज अजरामर आहे. हे आहे रूप. आलं लक्षात? याला रूप म्हणतात. पण रूप आपल्याला कळलं पाहिजे. पहिला मुद्दा वय. लक्षात आहे ना तुमच्या? माणूस कशाला म्हणतात? पहिला मुद्दा वय, दुसरं रूप, तिसरं गुण. तिसरं काय? गुण. माणसामध्ये सद्गुण असले पाहिजे, सद्गुणांचा समुच्चय असला पाहिजे. दुर्गुण असता कामा नये. हे का? दुर्गुण असता कामा नये. माझ्यासारखा एक कीर्तनकार, कथाकार म्हणा, कीर्तनकार म्हणा, रस्त्यानं चालला. चालता चालता एका गावामध्ये भिक्षा मागितली. मग त्या गावात भिक्षा मागितली होती. त्या एका बाईने त्याला पीठ दिलं. कशाचं? गव्हाचं, ज्वारीचं, कशाचं तरी पीठ दिलं. मग त्या झोळीमध्ये घेतलं. रस्त्यानं चालला. शेतावर एका झोपडी होती रस्त्याच्या बाजूला. त्या झोपडीवर त्याने पाहिलं इथं धूर निघायलाय, स्वयंपाक होऊ शकतो. आणि आवाज दिला, माई. ते म्हणले, काय बाबा? म्हणे, मला भाकर करून देता का? अरे ठीक आहे, माझ्याकडे पीठ आहे म्हणला, पण आता साहित्य नाही कुठलं. ते म्हणले, ठीक आहे बसा. बसायला टाकलं. बसला. कुठून आले बाबा? काय झालं? कसं झालं? चौकशी केली. पाणी प्यायला दिलं, गुळ पाणी दिलं. बसायला टाकलं. बसला. तिनं आपले
चूल पेटवलेली होती, त्याच्यावर तवा ठेवला, भाकर याचं पीठ घेतलं, परातीत काठवट होती जुनी, हं? त्याला परत लाकडाची परत काठवट म्हणते, त्यात टाकलं, ती मळलं मस्तपैकी, ते पाणी फिनी त्यात टाकून हुंडा मळायला लागली छान. आलं का लक्षात? जवळ तांब्या, आणि तरुण होती थोडी, दिवस गेलेले, तिला म्हणे बाई तुमचं लग्न झालंय का? केवढी कटकट आहे. आता तिला दिवस गेले म्हणजे याचा अर्थ लग्न झालं समजायला पाहिजे की नाही. आकारेर लिंग ते गत्या, आकार पाहून माणसानं बोललं पाहिजे ना, पण कठीण असतं. ती चिडली म्हणे बाबा तुम्हाला काय कळतं का नाही काही, आता हे पोट उगच वाढलं काय म्हणे माझं. चिडली. बरं 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 ठीक. मालक दिसत नाही, मेलेक काय मेल्या म्हणे, उठतो का? तिनं चुलीतलं लाकूड काढलं, हातात तांब्या होता, ते पाणी होतं, ते पाणी असं आदळलं परातीमध्ये. घे म्हणे तुझं सगळं पीठ. ते सगळं पीठ मळलेलं पाणी अर्धवट ते सगळं ओलं त्याच्यात हळीत टाकलं, चाललं रस्त्यानं. हे काय कटकट आहे. एक भेटला, दुसरा का हो म्हणले काय गळत आहे? हे म्हणला माझे गुण गळत येत. गुणच नाही तर काय मला सांगा तुम्ही. असे अवगुण जर समजा माणसामध्ये असले तर काय करणार नाही. म्हणून अवगुण नसावे, गुण, गुणांचा समुच्चय असला पाहिजे. आलं का लक्षात? माणसामध्ये गुण जरूर असावे, आणि ते सात्विक असावे, तामस नसावे, राजस नसावे. येईना मी जन्मा यादसाठी देवा, येईना मी जन्मा यादसाठी देवा, हे नवीन वाचसाठी सद्गुणांचा समुच्चय असायला पाहिजे. दुर्गुणांचा समुच्चय काही उपयोगाचा नाही. आलं का लक्षात? गुण सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सुजवादे, रंग राव पंडित भिकारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. सभी धर्म पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. एक लक्षात घ्या, दुर्योधनासारखा, आता त्याचं नाव दुर्योधन का पडलं माहिती का? त्याचं मूळ नाव माहीत नसेल तुम्हाला कदाचित, बऱ्याच लोकांना माहिती जे अभ्यासक आहे त्यांना. त्याचं नाव सुयोधन आहे. काय नाव आहे? सुयोधन. पण त्याचं नाव पडलं दुर्योधन का? दूर गेली आहे त्याची बुद्धी त्याच्यापासून, म्हणून दुर्योधन. कळलं का? बुद्धी दूर गेली. भगवंत म्हणले अरे थोडीशी तरी जमीन देऊन टाक ना, असं का करतोस, अधर्मासारखा का वागतोस?
धर्मानं वागावं. महाभारतात सुंदर वर्णन आहे. तो म्हणतो जाणामी धर्मणच मे प्रवृत्ती. धर्म काय हे मी जाणतो, पण मला धर्म आचरण करायचा नाही. अवघड आहे ना, अशा माणसाला काय समजून झालं. जाणाम्य धर्मणच मे निवृत्ती. अधर्म काय हे सुद्धा जाणतो, पण मला अधर्म सोडायचा नाही. कठीण आहे, अशा माणसाला का समजून झालं नाही का. केनापि देवेन हृदय स्थितेन यथा प्रेरितोस्मि तथा करोमि. माझी हृदय देवता जशी मला प्रेरित करते तसं मी करतो म्हणाले. माझी मर्जी आहे ना, अशी माणसं जगामध्ये. अहो असं का वागता, माझी मर्जी. दारू कोण पिता, माझी मर्जी. मांस भक्षण खाऊन करता, माझी मर्जी. अहो तुम्ही वारकरी आहेत, महानुभाव आहे, मांस खाऊ नका, चांगलं नाही. अभक्ष भक्षण करू नका, अभय्य प्राशन करू नका, माझी मर्जी. मग हे सगळं झाल्यानंतर मानव यम न्यायालय येतो तेव्हा अरे भाऊ मला काय नेता, ते बी म्हणतो माझी मर्जी. बरोबर आहे. हे लक्षात आलं. गुण आलं का लक्षात. गुण माणसामध्ये सद्गुण असायला पाहिजे, आणि सद्गुणानंच आपला अभ्युदय होणार आहे, उदय होणार आहे मायबापावर. आलं का लक्षात. जेवढे जेवढे थोर पुरुष संत हे सगळे होऊन गेले, यांच्याकडे सद्गुणांचा साठा, सद्गुणांचा साठा. आपल्याकडे दुर्गुणांचा साठा शोधून सापडत नाही. काय आपल्याकडे सद्गुण शोधून सापडत नाही. का सापडत नाही. आतमध्ये असेल ते दिसन ना बाय. दुर्योधनाला भगवान गोपाल कृष्ण म्हणतात जाय रे बाबा एक सज्जन माणूस धुंडून आण बरं राजसू यज्ञामध्ये. ते गेलं, सगळं फिरलं, थकलं, भागलं, घाम घाम झालं, आलं देवापाशी मटकन खाली बसलं, पाणी पाजा म्हणले. अगोदर पाणी पाजलं त्याला. काय झालं दुर्योधना, काय अवघड काम दिलं म्हणे देवा. एकही सज्जन दिसत, सगळे चोट्टे आहेत म्हणले काचे. एकही सज्जन माणूस एकही दिसत नाही म्हणे. दृष्टी तशी सृष्टी बरं का. आलं काय लक्षात. धर्मराजाला म्हणले धर्मराज एक काम करा म्हणले, एक दुर्जन माणूस शोधून आणा. गेलं धर्मराज, ते बी फिरलं फिरलं फिरलं, खूप फिरलं, आलं, थकलं. म्हणलं देवा मला पाणी पाजा पहिले, लय थकलो. त्याला पाणी पाजलं. म्हणजे काय भानगडे, एक तरी दुर्जन. म्हणजे काय कठीण काम सांगितलं म्हणे देवा, एकही दुर्जन नाही म्हणे इथं. आहे की नाही. आता आतमध्ये जी असते तेच बाहेर प्रगटते. म्हणून गुण आलं का लक्षात. माणसाचं लक्षण सांगायला बरं का तुम्हाला. मनुष्य मात्र होणे असावे. कोणाला माणूस म्हणा तो वय रूप गुण. आता उपगुण. उपगुण काय भानगडे. कला कुशल, मृदुंग तरी वाजवता आला पाहिजे, गायन तरी करता आलं पाहिजे नाही का, सिंथ तरी वाजवता आलं पाहिजे. आता त्यांना चालता येत नाही पण सिंथ मस्त वाजवतात. नाही काही तर टाळी तरी वाजवता आली पाहिजे, नाही काही तर ऐकता तरी आलं पाहिजे समोर येऊन बसून. एक तरी अंगी असू देखला. हा लवकर. अंगी असू देखला नाही तर काय फुका जन्मला. काय फुका जन्मला. काय फुका जन्मला नाही तर काय फुका जन्मला. एक तरी अंगी असू देखला. एक तरी अंगी असू देखला. नाही तर काय फुका जन्मला. नाही तरी काय फुका जन्मला. नाही तरी काय फुका जन्मला. एक तरी अंगी असू दे कला, नाही तरी काय फुका जन्मला. तुला खंजिरी तरी वाजवता आली पाहिजे भाऊ नाही का. डुक 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 डुक. देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे. हे म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव. म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव. देवाच्या वेडायचा नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. काहीतरी टाळ तरी वाजवता आलं पाहिजे. पण काही काही वेळेस लोक म्हणते एक म्हातारं माझ्याकडे आलं, म्हातारं मुख हात दात नाही. दादा काय रोग झाला.
मला गायन शिकवायचंय. आता गायन तुला टाळ वाजवता येतो का? टाळी तरी वाजवता येते का? त्याला टाळ दिला, ते टाळ चाटत बसलो. अवघड आहे. जमन का मला सांगा तुम्ही? म्हातारपणात जमणार आहे? उपगुण, एकतरी आपल्यामध्ये उपगुण असावा उदर भरण्यासाठी. मग कुठलेही उपगुण असण्यापेक्षा भगवंताचं भजनामधले उपगुण जर असेल, मृदंग वाजवता येईल, एखादी सिंथ वाजवता आलं पाहिजे, बुलबुल तारा वाजवता आलं पाहिजे, नाही तर मग पेटी वाजवता आली पाहिजे. पेटी वाजवणारे काही लोक तुफान वाजवतात नाही का? सनई वाजवता आली पाहिजे. काही लोकांनुसार असं करतात, काही का होत नाही. एक बाबा माझ्यासारखा असा आरडत होता, आणि आरडता आरडता एक बाई पुढे बसलेली, कीर्तन संपलं, ती बाई रडत होती. त्याच्यामुळे त्यांनी कीर्तन संपल्या, बोल बाई तुम्हाला लय कीर्तन पटलं नाही का माझं? खूप तुम्ही रडत होता, तुम्हाला खूप आनंद वाटला, त्याच्यामध्ये तुम्ही मग्न झालात. तसं नाही रे बाबा म्हणे. मग परवा दिवशी माझा बोकड्या असाच ओरडत होता. मी याला म्हणे मला वाटलं तुम्ही मरतो काय स्टेजवर. अवघड गोष्ट. आपल्यामध्ये काहीतरी उपगुण असायला पाहिजे. पोट भरण्याची विद्या आहे उपगुण. भरा, पोट भरा, जरूर भरा. भगवंताचं भजन करून पोट भरा. आलं का लक्षात? भीक मागाना हरकत नाही. महानुभाव आणि वारकरी दोन्ही संप्रदायामध्ये भीक मागण्याची अनुज्ञा आहे. ती भीक नाही, ती भिक्षा आहे. आलं का लक्षात? त्याला माधोगिरी म्हणतात. माधो कराटन विधी. महानुभाव पंथाच्या दुपारच्या पूजा अवसरामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. महानुभाव साधक माधुकरी मागतात. माधो कराटन विधी प्रति सांगता पै कुत्रापि खंडन कदापि तदंगीकारो. सुंदर वर्णन आलेलं आहे. पण तशी भीक मागा. भीक मागताना भगवंताचं नामचिंतन करत करत भीक मागा. अडचणी कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. ताली बजाव. हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. भगवंताचं भजन करत. बुद्धानं भिक्षा मागितली नाही, चक्रधर भगवंतानं भिक्षा मागितली. कटी प्रदेशी एक सोडा कमरीला, श्री मुकुटी एक सोडा, आणि करपात्र हातामध्येच भिक्षा घेत आहेत भगवंत. केवढं राजवैभव सगळं. लाज काय हो त्याच्यासाठी? पोटासाठी या महाराष्ट्रामध्ये कमाई करण्याची गरज नाही असं माझं मत आहे. काय तुमचं काय असेल माहित नाही. माझं पोट भरतं ना. कुठे माळावरच्या शिळ्या आणल्या मी, कुठले नांगर हाकलले, पोटभर घेरी वाढली माझी. बरोबर आहे. तुम्ही सांग बाबा तुमचं काय, तुम्ही लुंगी नेसली, अरे देवाच्या नावावर तुम्ही भिनी का? बगर लुंगी नेसता तुम्हाला खायला भेटून. उदाहरण सांगू, वारकरी संप्रदायाचं उदाहरण सांग, तुमच्या लक्षात येईल. वारी असते, वारी 1 महिना वारीला लोक जातात. मग का घरचं अन्न घेऊन गेले का? हे नाही ना. या महाराष्ट्रातला माणूस वारीला जातो, कमीत कमी 20 लाख लोक पंढरपूरला जातात. महाराष्ट्रातला आमचा शेतकरी इतका दानशूर आहे, 20 लाख लोकांना दरवर्षी हा महिनाभर जेवू घालतो. किती दिवस? महिनाभर.
याच्या व्यतिरिक्त पदयात्रा भरपूर आहेत नाही का. याच्या दारी अतिथी आला का त्याला उपाशी जाऊ देत नाही. शहरामध्ये असेल कंजेस्टेड नाही का. 2 चपात्या, वाटीभर वरण, मुठभर भात, संपलं काम. स्वयंपाक झाला. स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक करायचा. इंदुरीकर बाबा मस्त सांगतात. त्याच्यामध्येच अख्खा दिवस नाही का. आमच्या खेड्यामध्ये तुम्ही जर गेलात कधी जा पाहुणा गेला 4 भाकरी शिल्लक दुरडीमध्ये. जेवण करा न मामा, ती माऊली म्हणते जेवण करा. हे म्हणतं नाही आता दुपारची वेळ आहे आणि तुम्हाला त्रास कशाला. नाही भाकरी येत कोरड्याच आहे सगळंच आहे म्हण. जेव्हा उदारता आला का लक्षात. विचार करा. मग उपगुण आमच्यामध्ये असला पाहिजे. आलं का लक्षात. कोणता कर्म आहे. पहिलं काय झालं. वय, रूप, गुण, उपगुण, चतुरता. चतुर असलं पाहिजे. लोक फसवतील बरं का आपल्याला. कोणी फसवतं. आलं का लक्षात. माणसं शेतात गेले की हे काही लोक येतात फेरीवाले. काकू तुमच्या अंगावरचे दागिने उजळून देतो. ती म्हणते माय खरंच उजळल्यावर ना तर दिसते. 10-12 बाया एकत्रित उजळून देते. असं करते. तसेच बनवलेले असतात आणि ते ओरिजिनल टाकतं आतमध्ये डुप्लिकेट तिला देतं. आता ते तिला काही कळत नाही. ती घालती उजळून बसती. हे घेतं गावाच्या बाहेर निघून जातं. तोपर्यंत शेंदाच्या पलीकडं मालक घरी येतो. अरे वा अलंकार लयच घातले बघा ना कसं नादर दिसायले. ते जवळ येऊन पाहत अरे म्हणजे कधी आणले तू. नवीन नाही काही जुनेच आहेत आपले. म्हणजे उजळून घेतले. येडे हे पितळचे आहेत. तेव्हा तिला कळत माय मेल्यान फसवलं. म्हणून आमच्यात चतुरता असायला पाहिजे. कोणी येऊ आपल्या घरी त्यांना फसव. बाई ज्योतिषी येतात बाई सासूला म्हणतात तुझ्यासारखी पुण्यवान बाई नाही बाई माय तू सगळ्यांसाठी राबतेस माय पण तुझ्यासाठी कोणी राबत नाही बाई. तू सगळ्यांशी गोड बोलतेस माय पण तुझं भवितव्य मात्र अंधारात आहे माय. सगळ्यासाठी झटतेस माय तू पण तुझ्यासाठी कोणी झटत नाही माय. तिला खरंय बाबा खरंय तू म्हणतेस माय तू सुनेसाठी केलं, पोरासाठी केलं, नातासाठी केलं, सगळ्यांसाठी केलं पण तुला कब्बर कोणी चहा पाजत नाही. हो बाबा खरंय रे बाबा खरंय असो म्हणू तुझं सगळं मी करतो बाई. 25,000 आण तुझा अभिषेक करतो सगळं व्यवस्थित होऊन जाईल. कोणी फसवतो अवघड आहे. त्यासाठी चतुरता आपल्यामध्ये असावी. ते मागे लग्नामध्ये गाणे नाही राहिले हो चांगले. आता ते लग्नामध्ये वरात निघते आता आणि ते कसले गाणे आणि काय ते सैराट निघून सैराट झालं. अवघडच काम झालं सगळं. त्या गाण्याला काही ढंग नाही राहिला, रग नाही राहिला, काही नाही राहिलं. कसलेचे कसलेच गाणे निघाले. शांताबाई आता काय करा मागे बाबूराव बोलतोच कशाला भाऊ तू. कशाचे पूर्वी गाणे खूप छान होते. चतुर असावे कोल्ह्या समान, चतुर असावे कोल्ह्या समान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान. हवे श्री मंगल मंगल विधान, हवे श्री मंगल मंगल विधान, शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. अरे या प्रपंचामध्ये गाणे सुद्धा एवढे चांगले होते. त्याच्यामध्ये ते वर्णन आले. चतुर असावे कोल्ह्या समान. चतुर असलं पाहिजे माणसाने. आपल्यामध्ये चतुरता राहिलीच नाही हो. चतुरच नाही माणसं. निर्बुद्ध बनत चालले. निर्बुद्ध. सगळ्या गोष्टी मोबाईलच्या अधीन झाल्या.
काय एकाला म्हणलं 5 रुपये किलो आंबे आहेत आणि 5 किलो आंब्याचा काय भाव आहे. त्यानं कॅल्क्युलेटर काढलं, म्हणजे मोबाईल, त्याच्यामध्ये ॲप लॉक असलेलं ते काढलं, मग ते ॲप घेतलं वरी स्क्रीनवरती, त्याच्यावर 5 गुणीला म्हणले किती, म्हणजे 5 रुपये किलो, किती किलो, 5 किलो, मग 5 गुणीला 5, आणि मग सांगते पाहून 25. अरे किती सोपं आहे, 5 5 25. हा, इतका अधीन झाला माणूस कशाच्याही, नाही का. आम्हाला कळायला पाहिजे चतुरता, अत्यंत निर्बुद्ध बनत चाललो आपण, चतुरता आपल्यामध्ये राहिली नाही. म्हणून चतुर, कोल्यासारखं चतुर कुणीच आपल्याला फसवता कामा नये. आपण कुणाला फसवू नये, पण कुणीही आपल्याला फसवलं नाही पाहिजे, एवढं चातुर्य आपल्यामध्ये असायलाच पाहिजे. एक माणूस मुंबईला चालला, गेला मुंबईला, त्याजवळ पैसे होते. आता खेड्यातला माणूस, धोत्रे माणूस, लागले 2-4 त्याच्या पाठीमागं, म्हणले याचे पैसेच काढून घेऊ. त्यांनी पाहिलं चोट्टे आपल्या मागं लागले. आता हे चोट्टे आपल्याला काही सुधरू देत नाही, मुंबईतले लोक ताण करतात. मग इतक्यामध्ये काय झालं की टीटी आला, टीटी तिकीट याच्याकडे गेलं. ते म्हण तिकीट माझ्याकडे नाही, पण तिकीट हा बघा तिकीटचा प्रवास करतो. त्या म्हणलं काही म्हणा तुम्ही, पण तिकीट नाही आपल्याकडे. चल म्हणलं तुला पकडलं त्यांनी, टीटीने पकडलं, पोलिसात ताब्यात दिलं. याला घेऊन जा म्हणले बगर तिकीटचे. हे गेलं. गेल्यानंतर त्याला त्या लॉकअपमध्ये गजाच्या आडव्या खोलीमध्ये टाकलं. त्या गजाच्या खोलीत आतमध्ये गेलं आणि बसलं तिथं त्यानं भाकर काढली, मस्त भाकर खाल्ली, पाणी फिणी पिलं. पाणी द्या ना म्हणलं मला प्यायला, पाणी फिणी दिलं, झोपलं मस्त पैकी तिथं. सकाळी झाली, उठलं, चल म्हणले तुला कोर्टात हजर कर. अरे मग असं का करता म्हणले, अत्याचार का करता माझं, आम्ही खेड्यातले माणसे म्हणून एवढा अत्याचार आमच्यावर. एक तर रात्रभर तुम्ही जेलमध्ये ठेवलंय म्हणले, कोर्टात काय काम आहे, कशामुळे नेता मला. अरे म्हणले तू बगर तिकीट आहे, कोण म्हणतं म्हणले असं बगर तिकीट आहे म्हणून. अरे मग ते टीटीने धरून त्याला काय, कोणी काही म्हणून म्हणे हे बघा तिकीट, ह्याच्यातलं तिकीट काढलं दिलं त्याच्याकडे. ते म्हणे मग तू इथं का आला, म्हणे मला रात्रभर इथं सुरक्षा पाहिजे होती, कुठं जाऊ. चतुरता अलग लक्षात कुठेही उपयोगात येते. चतुर जर माणूस असला तो बरोबर आपली सोडवणूक करतो. अलग लक्षात. वय रूप गुण चतुरता, वय रूप गुण उपगुण चतुरता. आता कुशळता माणसाच्या अंगामध्ये असली पाहिजे, कुशळ असला पाहिजे माणूस. कुशळ म्हणजे कसा, पाहुणे आले, उदाहरण सांगतो, पाहुणे आले आणि घरच्या मालकानं सांगितलं म्हणजे 4 कप. आता असं केलं की 4 कप नाही 4 कट. पण ती इशारा बायकोला कळला पाहिजे, ती हुशार पाहिजे बिचारी. बाया तशा हुशार असतात, खरंच हुशार असतात. असं केलं बरोबर ती आणती. मग दूध कमी असलं तर ती काय करती, चहा, बरं तिच्या लक्षात येतं, ती पुन्हा बाहेर येते. एखादा गावचा पाहुणा आला गावातला, त्याच्या बरोबर ती 4 हे 5 ते आलेलं 6, मग ती त्यातच थोडं पाणी टाकते चहामध्ये, पुन्हा उकळती, 6 कट आणून देते. कारण का, चतुरता आहे तिच्यामध्ये. आलं का लक्षात. ती कुशळता आहे, त्याला कुशळता असं म्हणतात. पण जर कुशळ नसेल माणूस तर मोठी अवघड गोष्ट होती. समजा आकारानं कळलं पाहिजे पुढच्या माणसाला काय म्हणायचं, समजलं पाहिजे. यानं म्हणलं, पत्नीने म्हणावं हात मारे काय करता, नीट सांगा थोबाड नाही का. बोललं ना, काय करणार. माई चहा मांड, 4 कप अर्धा कट, 4 कट मांड. असं तोंड आहे तुम्हाला सांगायला काय होतं. आता पाहुण्या देखता गेली इज्जत. याला वाटलं गपचिप जमल, पण ते तसं नाही, सगळ्यालाच ते साधत नाही. गेलं आमचे आश्रम असतात मोठे मोठे, मग त्या आश्रमामध्ये काही बाबा लोक आकारानं बोलतात. असं केलं, अभ्यागत आले म्हणजे पाहुणे आले आणि त्यानं जर असं केलं, त्या गुरुनं समजून घ्यायचं शिष्यानं की यांना सुपारी हवी आहे, यांना भेटायचं आहे. असं केलं तर समजून घ्यायचं त्यांना सुपारी हवी आहे. मायासारखा आतमध्ये गेला आणि पेढा आणला, समन कठीण काम आहे हे की नाही. एक बाबा
असंच मोठे आले महंत, हे उठून उभे राहिले, भेटले त्यांना. मग शिष्यांना सांगितलं, त्याने आकार असा हात केला, असा हात केला, म्हणजे नारळ घेऊन या, हा त्याचा अर्थ होता. याला कळलं नाही, याला वाटलं काय आणावं, असं एवढं मोठं गोल असं दुसरं काय असतं, ते बाहेर गेलो दगड आणलं एवढं. ते म्हणे घाल माझ्या डोक्यात. आता असा जर माणूस कुशळ असेल तर काय करणार मग सांगा तुम्ही, नाही का? म्हणजे कुशळता आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची, खूप महत्वाची. स्वामी चक्रधर महाराजांच्या सानिध्यामध्ये महादाईसा नावाची बाई आहे. आणि भगवंताला भेटायला एक संन्यासी आले. आल्यानंतर त्यांचं आगत स्वागत झालं. मग त्यांना म्हणले, बाई तुमच्याकडे लाडू आहे ते आणून द्या. मग ते लाडू त्याला दिले. आता 2-3 लाडू दिले. हा डखाळलेला होता माझ्यासारखा. त्याने ते 2-3 लाडू गडप केले. म्हणले, बाई अनेक आणा. मग त्या बाईनं पुन्हा वाकडे तिकडे तोड करून पुन्हा आणून दिले 2-3. यानं ते बी गडप केले. मग देव म्हणतात, बाई अजून आणा, अजून आणा. म्हणल्यावरती बाई म्हणते, तर काय करावं, हे तर काय मी दुष्काळातून आलोय का काय. पुन्हा तिनं आणून ठेवले. बरं लाडू काही लहान नाही, एवढा लाडू. त्याला ते पुन्हा 3 खा 9 लाडू झाले. तिला वैताग आला. आणि देवासाठी बनवलंय, ठीक आहे अभ्यागत आहे, त्याला द्यायला पाहिजे पाहुण्याला, पण पाहुण्याने काही विचार करा ना घरात आहे का नाही म्हणून. हा काय 4-5 महिने काही जेवलं का नाहीये. शेवटी तुम्हाला सांगतो, भगवंत म्हणतात, बाई आणा. आणि तिनं काय केलं, लाडू बाजूला काढून ठेवले. आणि त्या पिशवीमध्ये चुरा होता, ती आणली सगळी पिशवी, त्याच्यामध्ये अशी झटकली, पालथी केली. असं एवढा एवढा एक लाडूचा भुगा पडला असेल. बाई झाले लाडू, जे म्हणले मग झाले, आता त्याला काय करावं, झाले. कुशळता. मग त्याने आपलं तोंड धुतलं, आचमन केलं, गुळणा केला, सुपारी वगैरे घेतली आणि भगवंताला नमस्कार करून निघून गेला. स्वामी म्हणतात, बाई लाडू तर लय भरपूर केले ते परवा दिवशी, झाले कस काय. देवा म्हणले, ते तुमच्यासाठी बनवले, हे उपटसून कुठून आलं काय माहिती. 9 लाडू खाऊन गेलं तरी काही त्याची भूक जाईना म्हणे. आता काय करावं म्हणे. मग असं केलं. बाई म्हणले, कुशळ आहात तुम्ही. हे कुशळता आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. धर्म आचरण करत असताना कुशळता माणसाला आली पाहिजे, आली पाहिजे. आलं का लक्षात. वय, रूप, गुण, उपगुण, चतुरता, कुशळता, जाणीव, जाणीव म्हणजे जाणतेपणा, ज्ञान आपल्याला पाहिजे. आलं का लक्षात. ज्ञान नसेल काल झालं आपलं. ज्ञान नसेल तर काही खरं नाही माणसाचं. कुणी फसवतं, कुणी फसवतो, कुणी फसवतो. आणि आपण ज्ञानाच्या बाबतीमध्ये फार कमजोर आहोत, फार कमजोर आहोत. कारण आपल्याला बालपणापासून शिकवलंच नाही. ब्राह्मणांच्या मुलाला लहानपणापासून शिकवलेलं आहे. आलं का लक्षात. ओम भुर्भुर स्वाहा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यौन प्रचोदयात. गायत्री छंदामध्ये सवितृ मंत्र त्याला शिकवला, त्याच्या कामात येतो पुढे. बरोबर आहे. त्या ब्राह्मणाच्या मुलाच्या कामात येतो. त्याला 15 वाद्य शिकवला, 12 वाद्य शिकवला, त्याला सगळे मंत्र शिकवले. ऊर्ध्वमूलमद शाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद सवेदवित्. ते पुढे त्याला कामात आले. लग्न तुमचं लावायचे, पण मंत्र त्याला पाठवे. तारावलम चंद्रबलम त्याला पाठवे, नाही का. डोळ्याला पल्लवा म्हणा मम, तुम्ही म्हणता मम. म्हणा आत्मन, तुम्ही म्हणता आत्मन. मम काय, आत्मन काय कधी विचारलं देव बाप्पाला नाही. मायासारखा असेल तर ते काय म्हणतो, आमचा आजा सांगत होता, तुमचा आजा ऐकत होता. आमचा बाप सांगत होता, तुमचा बाप ऐकत होता. आम्ही सांगतो, तुम्ही ऐका. आमचे पोरं सांगतील, तुमचे पोरं ऐकतील. अवघड आहे. इतकं बिहेडे पण नसावं, समजलं पाहिजे ना काय चाललंय. ठीक आहे, तुम्ही ब्राह्मणाला जरूर बोलवा, त्यांच्याकडून विधी करून घ्या, पण ती विधी काय म्हणतात, ते मंत्रोच्चार काय करतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. बाबा पारायणाला बसवले, ठीक आहे, हरकत नाही, करून घ्या बाबाकडून पारायण. उपदेशी लोक भरपूर असतील इथे, त्यांच्यासाठी सांग, करून घ्या बाबाकडून पारायण. पण तुम्ही पाठ केलं पाहिजे, तुम्ही पोथी घेऊन बसलं पाहिजे पुढं. आलं का लक्षात. आणि बाबानं सुरू केलंय, मधला एखादा अध्याय गाळलाय काय तुम्हाला कसं कळलं. तुम्हाला पाठ असलं तर कळलं, पाठ असलं तर बाबा अध्याय सुटला ना तुम्ही मग सांग. ते मी अरे हे याला येते बरं का.
अलग अलग ज्ञान फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आपल्या लेकरांना आपण काय शिकवलं? ब्राह्मणांच्या मुलांना त्यांनी शिकवलं, बरोबर शिकवलं. आपल्या लेकरांना काय शिकवलं आठवतं तुम्हाला? बगड्या बगड्या कवडी दे, पाची बोटं रंगू दे. आता हे बगडे काय कामाचे आपले मोठं झाल्यावर? आहे काय कामाचे? दुसरी एक गोष्ट, आता मी संन्यासी माणूस, लहानपणी मला शिकवलं, काहून शिकवलं असं दाबा. काय चाललंय इकडे इकडे इकडे? ओ काय चाललंय तुमचं? तिकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही इथे बसलात, खाली बसा, मग नाही असं नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. आम्हाला कळलं पाहिजे आमच्या बालपणामध्ये आम्हाला काय शिकवलंय बा. तुम्हाला सांगतो, आता प्रपंचिक माणसाला शिकवलं तर हरकत नाही, माझ्यासारख्या संन्यास घेणाऱ्या माणसाला का शिकवलं असेल? ही म्हणती लग्न करू. लग्नासारखा किचकट विषय आपल्या डोक्यात घालायची गरज आहे का? ही म्हणती कशानं करू? पहा, प्रश्न आपले, उत्तर आपलेच. ही म्हणती लग्न करू, ही म्हणती कशानं करू, ही म्हणती कर्ज काढू. आपल्या सर्वसामान्य माणसाला कर्ज काढायला बालपणापासून शिकवले. मग ही म्हणती कशानं फेडू, नाही. मग पुढे शिकवलं, ही म्हणती पळून जाऊ, म्हणजे खाऊ त्याच्या बापाचं काय देऊ, हे शिकवलं आपल्याला बालपणामध्ये. काही उपयोगात आहे का हे मोठं झाल्यावर? विचार करा. ज्ञान फार महत्वाची गोष्ट आहे. आता आपले मुद्दे किती राहिले? वय, रूप, गुण, उपगुण, चतुरता, कुशलता, जाणीव म्हणजे ज्ञान, बळ, जाणीव, शहाणीव, बळ आणि पराक्रम. शहाणीव, बळ आणि पराक्रम हे उद्या घेणार आहे मी, उद्याच्या सत्रामध्ये. कारण आज सत्र आपलं संपलेलं आहे. वेळ, लोकांना भोजनही करायचं आहे, मनुष्य मात्र होणे असावे. म्हणून माणूस अत्यंत महत्वाचा आहे. आजचं उरलेलं विश्लेषण उद्या घेऊन उद्या परत दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करूया. दुसऱ्या वचनाला सर्वांनी उठून उभं राहायचं आहे.